झपझप पावलं टाकत रिया एकटीच निघाली होती. इंटरव्ह्यू संपायला खूप उशीर झाला होता. ती निघाली आणि जोरात वीज कडाडली. आता कुठल्याही क्षणी पावसाला सुरुवात होणार होती. ती बस स्टॉपवर आली. बस येत जात होत्या, पण तिला हवी ती बस येत नव्हती. वैतागून ती रिक्षा मिळते का ते बघायला आली आणि तितक्यात भुरभुरणाऱ्या पावसाने रौद्र रूप धारण केले. तिने पटकन छत्री काढली. सुदैवाने तिला रिक्षा मिळाली, पण तिची रूम 5 मिनिटांवर असताना त्या रिक्षाने भर पावसात दगा दिला. आता पुढचा रस्ता तिला पायीच पार करावा लागणार होता. दिवसाप्रसन्न वाटणारा तो रस्ता आत्ता जास्तच भयानक वाटत होता. त्यात तिच्या चपलांचा येणारा आवाज भीतीत अजून भर घालत होता. अचानक तिला जाणवले की ती तिथे एकटी नाही. कोणाच्या तरी पावलांचा आवाज येत आहे. कोणीतरी तिच्या मागून येत आहे. ती थांबली. तसा तो आवाजही बंद झाला. तिने मागे वळून पाहिले, पण कोणीच नव्हते. ती पुन्हा चालू लागली आणि पुन्हा आवाज आला. आता मात्र ती घाबरली आणि पळू लागली. तितक्यात मागून भयंकर हसण्याचा आवाज आला. हा हा हा, कुठे पळतेस? सोडणार नाही मी तुला. आजची रात्र तुझी शेवटची रात्र. हा हा हा. रिया अजून जोरात पळायला लागली, पण शेवटी त्याने तिला गाठली. तिच्या खांद्यावर हात ठेवून त्याने तिला थांबवलं. मागे न बघताच ती जोरात किंचाळली. रिया, काय हे? किती जोरात किंचाळतेस? झोप मोडलीस ना माझी? आर्या रियावर ओरडत होती. रिया दोन्ही हातात डोकं पकडून मान खाली घालून बसली होती. स्वप्नातून सत्यात यायला तिला वेळ लागत होता. ती मनातल्या मनात विचार करत होती. थँक गॉड, ते स्वप्न होतं. मला तर वाटलं संपलं आता सगळं. तिकडे आर्या काय बोलत होती त्याकडे रियाचं लक्षच नव्हतं. आर्या तिला गदागदा हलवून विचारू लागली. तेव्हा रिया भानावर आली आणि तिने आर्याला तिच्या स्वप्नाबद्दल सांगितलं. आर्याने तिच्या जवळच बेडवर पडलेलं पुस्तक दी हॉरर स्टोरी उचललं आणि रियाच्या डोक्यात एक टपली मारली. वाचा, अजून असली पुस्तके वाचा आणि स्वतः इतरांचीही झोप उडवा. आर्या एकदम रागात बोलली. तशी रिया कान पकडून तिच्यासमोर उभी राहिली. आर्या बघत नव्हती. मग तिने सरळ उठाबशा काढायला सुरुवात केली. त्यामुळे दोघीही मन मोकळ्या हसू लागल्या. आर्या आणि रिया नोकरी शोधत शोधत भेटल्या आणि एकमेकींच्या खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या. त्या कधीकधी एकमेकींकडे राहायला पण जायच्या. तशीच त्या रात्री आर्या रियाच्या रूमवर आलेली, ज्या रात्री रियाने ते स्वप्न पाहिलं. त्या दिवशी रियाच्या नोकरीचा पहिला दिवस होता. सगळं आवरून रिया कॉलेजमध्ये गेली. एका मोठ्या कॉलेजमध्ये तिला लेक्चररची नोकरी मिळाली होती. रिया गेल्यावर आर्या पण तिच्या रूमवर गेली. लहानपणापासून रियाने जे स्वप्न पाहिलं होतं ते ती आज पूर्ण करणार होती. पण तिच्या पुढे काय मांडून ठेवले आहे ह्याची तिला कल्पनाही नव्हती. नाहीतर तिने त्या कॉलेजमध्ये नोकरीच केली नसती. कॉलेजमध्ये तिने सगळ्यांशी जुजबी ओळख करून घेतली. टाईमटेबल घेतलं आणि तिच्या लेक्चरच्या तयारीला लागली. तयारी करून ती लेक्चरला गेली. पहिलंच लेक्चर असल्याने ती क्षणभर थोडी गोंधळली, पण तिने स्वतःला सावरलं. तिच्या लेक्चरला प्रतिसाद पण खूप छान मिळाला. लेक्चर संपल्याची बेल झाली आणि ती क्लासच्या दारात अचानक थांबली. ती पुढे जायचा प्रयत्न करत होती, पण तिचे पाय जणू कोणीतरी तिचे पाय धरून ठेवले होते. तिला पुढे जाताच येत नव्हतं. तिने पुन्हा प्रयत्न केला आणि ह्यावेळी ती दारातून बाहेर येऊ शकली. तिने मागे वळून पाहिलं तर दारात कोणीच नव्हतं. सहज तिने वर्गात बघितलं तर तिथंही कोणीच नव्हतं. अगदी झटका बसल्यासारखं झालं तिला. तिने डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले तर वर्गात मुले बसलेली होती. तिने तिच्या डोक्यात टपली मारली आणि स्वतःलाच म्हणाली, रिया मॅडम वाचा पुस्तका भूतांची, हे असंच होत राहील. आणि हसत हसत बाहेर आली. तिला वाटलं स्वप्न पडायची तोपर्यंत ठीक होतं, आता भास पण होतात, आता काही खरं नाही. पण तिला लवकरच कळणार होतं की तो भास नव्हता. कॉलेज संपवून ती रूमवर आली. आर्या रूमवर नव्हती म्हणून तिला एकदम रिकामं रिकामं वाटलं. तिने पटपट स्वयंपाक केला आणि जेवली. थोडा वेळ टी व्ही बघितला आणि झोपायला गेली. काही केल्या तिला झोप येत नव्हती. तिने पुन्हा ते पुस्तक वाचायला घेतलं आणि नेहमीप्रमाणे ती ते वाचता वाचता झोपली. तिने डोळे उघडले तर ती सकाळच्याच क्लासरूममध्ये होती. क्लासरूममध्ये खूप अंधार होता. एक प्रकारचा कुबट वास तिथे येत होता, जणू एखादं जनावर तिथं मरून पडलं आहे. तिने पटकन नाकाला हात लावला. तितक्यात क्लासरूममध्ये कसला तरी आवाज येऊ लागला.
असं वाटत होतं की कोणीतरी बेंच आपटत आहे, पण तिला काहीच दिसत नव्हतं. इतक्यात लाईट आली आणि तिला दिसलं की कोपऱ्यातल्या बेंचवर कोणीतरी झोपला आहे. ती त्या बेंचकडे जाऊ लागली तसा तो बेंच आपटल्याचा आवाज जास्त जोरात येऊ लागला. तिने नीट बघितलं तर तो बेंच ज्यावर तो माणूस झोपला होता तोच आदळत होता आणि तरीही तो माणूस काही उठत नव्हता. रियाला कळतच नव्हतं की काय चालू आहे. ती त्या बेंचजवळ गेली आणि अचानक एक थंड हवेची झुळूक तिला स्पर्शून गेली. तो कुबट वास अजूनच तीव्र झाला. तिने एका हाताने तिचं नाक बंद केलेलं होतं आणि दुसऱ्या हातातून ती त्या झोपलेल्या व्यक्तीला हात लावणारच होती. तितक्यात मित्रांनो, कथेचा पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहू. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.